चला थँक्यू. पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. मॅचच्या दिशेने जाऊयात. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा होता. अगदी यॉर्कर लाईन इथे चुकी केली आहे विकेट किपरनं. मैदानाच्या आतमध्ये धाव घेण्याचा प्रयत्न, इथे धाव घेतलेली नाही आहे. संदेश पाटील आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये ॲज अ स्कोरर म्हणून त्यांना आपण बघतायत. आमची संपूर्ण विश नेटवर्कची टीम या ठिकाणी पुन्हा एकदा जॉईन होत असताना दुसरी रचने आहे. दुसरा दिवस रात्रीचं क्रिकेट आपण बघतायत आणि खरं तर जर पाहिलं गेलं तर खूप चांगल्या पद्धतीचं आयोजन आणि खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. पुढचा बॉल ओव्हर दी विकेटने समोरच्या दिशेने फटका खेळायला मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहेत. थंड्या सकटच्या आतमध्ये बॉलला अडवलं जाईल. या बॉलवरती मिळेल एक सिंगल. आता 4 ओव्हरचे मॅच आहे. अगदी 5 ओव्हरचे मॅच यापूर्वी दोन्ही टीमने खेळलाय. एका बाजूला टीम युवा ग्रुप वाढीव आहे तर दुसऱ्या बाजूला श्री गणेश घास कोपरी या टीमला आपण बघतायत. अगदी दोन्ही टीमने 5-5 ओव्हरचे मॅच खेळलेत. इथे आता सेकंड राऊंडला जशी सुरुवात झाली आहे 4 ओव्हरचे मॅचेस आपण बघतायत. या पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती बॉल होते यार. अंकुश जाग्यावर खेळण्याचा प्रयत्न, काय बॉल होता, पडल्यानंतर राईट झालाय. अगदी अचूक टप्पा, नियंत्रणबद्ध गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. डॉट बॉल. पहिल्या षटकातील आतापर्यंत चेंडूंचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला 3. पहिल्या मॅच मध्ये जबरदस्त कामगिरी अंकुशने केले आणि पहिल्या मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील अंकुशने घेतलेला आहे. हा फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, अपील लाऊड होती त्या ठिकाणी. 55 जर पाहिले गेलं तर तिथे लेग बाईचा इशारा जरूर आमच्यापर्यंत पोहोचवला गेलाय. पायावरती लागल्यानंतर प्रत्येक जण अपील करत असतो. हे सातत्याने आपण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये पाहिलंय आणि याही वेळेला ते दृश्य मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. एकदा वेळ धावा कशाही येऊ द्या, धावा बनणं गरजेची गोष्ट आहे. श्री गणेश घासकोपरी या टीमच्या 2 धावा धाव फटकावरती लागल्यात. खोलवाटपाचा बॉल ऑन साईडला ड्राईव्ह केलाय क्षेत्ररक्षक मिड ऑनला. आता पुन्हा एकदा खराब फिल्डिंग मैदानाच्या आतमध्ये. अगदी जर पाहिले गेले तर थर्ड सर्कलच्या आतमध्ये पाहायला मिळतीये. एक धाव रोखू शकत नाहीये. एक धाव या बॉलवरती प्राप्त केली आहे. 5 बॉलच्या समाप्तीनंतर 3 धावा धाव फटकावरती. आता शेवटचा 3 बॉल. या स्पर्धेच्या माध्यमातून ज्या ज्या व्यक्तिमत्वाने आर्थिक स्वरूपात देणगी स्वरूपात मदत केली त्यांच्या सर्व मान्यवरांचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करीत आहोत. ऑन साईडला फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक मिड विकेटला नाही आहेत, वेगाने बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतायत. एक धाव प्राप्त केले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. 2 धावा या ठिकाणी प्राप्त केल्या गेल्यात. खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळाले. फेकी होईल तत्पूर्वी 2 धावा मिळतील अशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये पहिल्या ओव्हरचा खेळ कंप्लीट झालाय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर विदाऊट लॉस 5 धावा धाव फटकावरती श्री गणेश घासकोपरी संघ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. थँक्यू पुन्हा एकदा वेलकम बॅक सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. पहिल्या ओव्हरचा इथे मैदानाच्या आतमध्ये खेळ कंप्लीट झालाय आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 5 धावा विदाऊट लॉस. सुरुवात इथे मैदानाच्या आतमध्ये संत आणि सावध पावित्र्याने झाले. विशालने आतापर्यंत 3 बॉल खेळलेत, त्यामध्ये 2 धावा बनवल्यात. दुसऱ्या बाजूला प्रसादला आपण बघतायत, त्यांनीही 3 बॉल खेळलेत आणि त्यांनीही मैदानाच्या आतमध्ये 2 धावा बनवल्या गेल्यात. षटक क्रमांक 1 मध्ये 5च खर्च केल्यात. आता षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाजीच्या मार्क वरती अष्टपैलू गोलंदाज अर्थातच नयन बॉलिंग ट्रॅक वरती बॉल तयार. पहिला बॉल टॅप केलाय. एक सिंगल तर प्राप्त केली जाईल. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्याचा फायदा आता बॅटिंग करण्या टीमला होईल. सिंगलला डबल मध्ये मैदानाच्या आतमध्ये परावर्तित केलंय. 2 धावेच्या माध्यमातून आता संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्येत धाव फटकावरती 7च्या घरामध्ये. कोसमाई क्रीडांगण आपण बघतात, एक सुंदर असं क्रिकेटचं मैदान. अशी मैदानं कमी प्रमाणात गावांमध्ये पाहायला मिळतात, परंतु या परिसरातील सर्वाधिक सुंदर असं मैदान पुन्हा मैदानाकडे पाहिलं गेलं. खूप चांगली स्पर्धा, तेवढं चांगलं आयोजन या स्पर्धेचं.
खूप चांगलं टेलिकास्ट विश नेटवर्कच्या माध्यमातून केलं जातं. प्रमोदजी शेडगे सरांचा आपण आवाज ऐकता या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून व्हॉइस ऑफ पालघर, पालघर भूषण. ऑप्टिकच्या बाहेरचा बॉल इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा एक धाव कंप्लीट केलेली आहे. चुका वारंवार मैदानाच्या आतमध्ये होताना दिसतात फिल्डिंग करणाऱ्या टीमच्या माध्यमातून. ॲक्शन रिप्ले, खोला टाकलेला बॉल होता ऑप्टिकच्या बाहेरचा, डायरेक्ट हिट केलाय परंतु तिथे नाही लागला वेस्टर्नवरती. या बॉलवरती मिळेल एक सिंगल आणि एकेरी धावेच्या माध्यमातून टीमची टोटल धाव फटकावरती जाऊन पोहोचतीये, अर्थातच स्कोर कार्डवरती गुण तालिकेवरती 8 धाव फटकावरती स्विच हिट. प्रतिस्पर्धी संघाचं केले काम फिट. बॉल सीमारेषा पल्लीकडे 4 धावेसाठी हा दणदणीत चौकार. नयनच्या विरोधात स्विचिटच्या माध्यमातून कडक स्ट्रोक या ठिकाणी प्रसादच्या बॅटमधून मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. अगदी 12 धावा धाव फटकावरती आता टीमची टोटल डबल डिजिट मध्ये. हो यावेळेला अपील केल्या गेला परंतु ऑप्टिक्सच्या भरपूर बाहेर राहिला आहे. हेच राकेशजी राऊत सर मैदानाच्या आतमध्ये दर्शवत असताना लेगबाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून देण्यात आला. या एकेरी धावेच्या माध्यमातून आता टीमच्या धावसंख्येत भर पडल्या, धावसंख्येत जाऊन पोहोचते धाव फटकावरती 13च्या घरामध्ये. हळूहळू का होईना प्रेक्षक राजे या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित होत असताना त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. प्रोजेक्टेड स्कोर जर पाहिलं तर 31 स्पर्धेत जाऊन पोहोचल्या परंतु विशाल आणि प्रसादला चांगली बॅटिंग या मॅच मध्ये करावी लागेल. फुलटोसे ऑन साइडला टर्न केले, क्षेत्ररक्षक आहेत काउ कॉर्नरला. चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी पाहायला मिळते. 2 धावा घेण्याचा प्रयत्न यशस्वी या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये 2 धाव पाहायला मिळत आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये दोन्ही टीमच्या माध्यमातून ताळमेळ पाहायला मिळाला आणि अगदी या 2 धावेच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फटकावरती 15 धावा 1.5 चेंडूच्या समाप्तीनंतर. चला श्रीराम कसराळे आणि आदर्श फणसपडा दोन्ही टीमचे कॅप्टन यायचं आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच येतील टॉस बॉक्स मध्ये. या पुढच्या मॅचचा टॉस करणार आहोत पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आणि आयोजक काहीतरी सूचना आमच्यापर्यंत पोहोचवत आहेत. फुलटॉस बॉल ऑन साइडला, फटका इथे चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी प्रयत्न करतायत परंतु त्यांना बीट करत असताना बॉल वेगाने प्रस्थान झालाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावेसाठी विशालच्या बॅटमधून चौकार. त्या ठिकाणी इशारा पोचवला जातो. DRS कमरेपेक्षा वर हा बॉल आहे की नाही आता पाहिला जाईल. चौकार तरी ते क्लिअरली पाहायला मिळतोय. आता ऑन स्क्रीन हे दाखवलं जाईल. राकेशजी राऊत सरांना आपण बघणार आहात तिसऱ्या पंचाच्या भूमिकेमध्ये. वेस्ट साईडच्या वरती आहे अथवा नाही हे मात्र पाहिलं जाईल. चला मैदानाच्या आतमध्ये पंच जातील आणि पंचाने इशारा आमच्यापर्यंत पोहोचवलाय. कमरेपेक्षा बॉल खाली राहिला अर्थातच हा फेअर बॉल आहे. अगदी फुलटॉस बॉल होता ऑन साइडला टर्न करत असताना इथे क्षेत्ररक्षकाला बीट केलं आणि तिथे कॅच देखील ड्रॉप झाले. मैदानाच्या पलीकडे बॉल निघून चाललाय. चौकार या बॉलवरती जरूर पाहायला मिळालाय.
खेळ कंप्लीट झाल्या. 2 षटकांच्या समाप्तीनंतर श्री गणेश घासकोपरी संघाची धावसंख्या फटक्यावर जाऊन पोहोचते. 12 चेंडूच्या अखेरीस प्रथमतः बॅटिंग करतात सर 19 धावा विदाउट लॉस. चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. षटक क्रमांक 3 ला सुरुवात. प्रसाद बॉलिंग ट्रॅकवरती बॉलर. पहिला बॉल यावेळेला जर पाहिले गेले तर काहीतरी वेगळे करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये केला गेला. मैदानाच्या आतमध्ये धाव तर कंप्लीट केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये लेग बाईच्या स्वरूपात एकेरी धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्या जाऊन पोहोचते धावफटकावरती 20च्या घरामध्ये. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये या मैदानावरती 35च्या पलीकडे 40 पर्यंत पोहोचायचंच आहे आणि टीमला देखील पोहोचवायचं आहे चांगल्या सुस्थितीमध्ये. यावेळेला जर पाहिले तर पडल्यानंतर उचले घेणारा बॉल अगदी पंचांचा इशारा व्हाईट बॉलचा देखील आलेला आहे आणि मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं गेलं तर व्हाईट बॉलचा इशारा त्याचबरोबर 1 बाउन्स फॉर दी ओव्हर हे देखील पंचाने या ठिकाणी घोषित केलेलं आहे. अजून एखादा असा प्रकारचा जर बॉल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला तर पंच कदाचित तो बॉल नो देखील घोषित करतील. यावेळेला फटका छान आहे. बॉल आणि बॅटचं उत्तम कनेक्शन. बॉलला पाठवलंय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पल्लीकडे. 6 धावेंसाठी हाय अँड हँडसम उत्तुंग षटकार. आणि या षटकाराच्या माध्यमातून संघाची धावसंख्या फटकावरती 27 वर जाऊन पोहोचलेली आहे. हा षटकार फार निर्णायक ठरलाय मॅच मध्ये. हे क्षेत्ररक्षण आपण पाहू शकतात कशा प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ही खासियत आहे विश नेटवर्कची. पहा नेहमीच प्रत्येक स्पर्धेमध्ये काहीतरी नाविन्य पूर्ण करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून असतो. किरणजी पाटील साहेबांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी या ठिकाणी 1000 रुपयाचा कॅशबॅक दिला जाईल. ते म्हणजे फक्त विशालसाठी आणि तो षटकार विशालच्या बॅट म्हणून आलाय. किरणजी पाटील घासकोपरी यांच्या माध्यमातून कॅशबॅक लावण्यात आलाय. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. पडल्यानंतर थोडा खाली राहतो बॉल. बॅटचा स्विंग बनवून होतं. इथे मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय आणि ऍक्शन रिप्ले या ठिकाणी दाखवलं जातं. चांगल्या बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर थोडासा बाहेर हा बॉल वळण देखील घेतोय. मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आलाय. कमबॅक केलंय प्रसाद या गोलंदाजाने. 27 वरती एकही विकेट गेला नाही. ही एक महत्वाची सूचना मॅच मध्ये पाहायला मिळाली. खूप चांगल्या पद्धतीने इथे बॅटिंग करत असताना विकेटला टिकून खेळलेत. यावेळेला खराब गोलंदाजी लेग स्टिक सोडत असताना इथे पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. पहा यापूर्वी तुम्ही केलेलं कमबॅक इथे खराब गोलंदाजीमध्ये परावर्तित करता व्हाईट बॉल आलाय. 1 धावेच्या माध्यमातून संघाच्या धावसंख्येत भर पडलाय. धावसंख्येत पोहोचते धावफटकावरती 28. दुसरी रात्री या स्पर्धेची आणि दुसऱ्या रात्री देखील जर पाहिले गेले तर खूप चांगले क्रिकेट या परिसरातील क्रिकेटपटूंनी खेळून दाखवलेला आहे. ऑन साइडला फटका इथे जर पाहिले गेले तर फसला गेलाय. उंची जास्त लांबी कमी. क्षेत्ररक्षक पोहोचतील. वॉटर कॅच जबरदस्त झेल पकडला गेलाय. मैदानाच्या आतमध्ये विकेट जाईल. धक्का क्रमांक 1 लागला गेला बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि हा फटका पाहू शकतायत. विकेट जाते. फलंदाज बाद. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. 28 धावा फटकावरती लागले गेलेत 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये. ओमकार नव्याने फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालेत.
हा फुल टॉस बॉल ऑन साइडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक अगदी नाही आहेत, गॅप मधून बॉल फरार झालाय. अगदी काऊ कॉर्नर आणि मिड विकेटच्या मधून बॉल सीमारेषा पलीकडे. पहिल्याच बॉलवरती ओमकारच्या बॅट मधून चौकार. थँक्यू. 32 धावा धाफळकावरती पाहायला मिळतात एक गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता शेवटचा बॉल मैदानाच्या आतमध्ये इथून देखील शिल्लक असेल. पुन्हा एकदा प्रसाद बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. लेफ्ट टर्म बॉलर आहेत. लेग स्टिक दाखवली आणि लेग स्टिक उद्ध्वस्त केले. यू मिस आय विल बी डेफिनेटली हिट. मैदानाच्या आतमध्ये पलटवार टीट फॉर टॅट जशास तसं प्रत्युत्तर दिले. यापूर्वी चौकार ठोकला आणि त्याच्या दुसऱ्याच बॉलवरती मैदानाच्या आतमध्ये दांडी गुल केले. विकेट. तीन ओव्हरचा खेळ कंप्लीट झाला. 32 धावाचा फटकावरती नुकताच विकेट आली आहे मैदानाच्या आतमध्ये. नव्याने फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. आणखीन एक यंगस्टर फलंदाज आहेत. हर्ष यांना आपण मैदानाच्या आतमध्ये बघतायत. 32 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 बॉलचा खेळ कंप्लीट झाला. आता शेवटच्या 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील या पहिल्या डावातील. संदेश आलेत बॉलिंग ट्रॅकवरती. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवरती प्रसादच्या बॅटमधून बॉलला सरळ पाठवले गेले बाउंड्रीच्या पलीकडे. सिक्सर. चांगले संगीत या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून ऐकायला मिळालेत. प्रसादच्या बॅटमधून षटकार आलाय. आता टीमची टोटल धावफटकावरती 38 झालंय. ऑन साइडला पुन्हा एकदा चांगला फटका पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक वेगाने बॉलपर्यंत पोहोचतायत. दुसरी धावेचा प्रयत्न आणि या 2 धावा वेगाने प्रयत्नशील प्राप्त केलेल्या आहेत. 40 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळतात. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 या ठिकाणी 2 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झालेला आहे. प्रसाद अनुभव आहे आणि त्याच अनुभवाच्या जोरावरती विकेट गेल्यानंतर स्वतःच्या संघाला डावाला सावरून इथे चांगल्या पद्धतीचे बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. 8 बॉलमध्ये प्रसादच्याही बॅटमधून 14 धावा पाहायला मिळत आहेत. 40 धावा धावफटकावरती लागल्या गेल्यात. या पुढचा बॉल पुन्हा एकदा संदेश तयार. ओहो, यावेळेला वेग चांगला आहे, नियंत्रण चांगलं आहे, टप्पा चांगला आहे. सर्व काही गोष्टी जुळून आल्यात. इथे पंचांना चॅलेंज केलंय बॅटिंग करण्या टीमने. हा व्हाईट बॉल आहे की नाही पाहिलं जाईल. आता तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये विरलजी नायर सरना आपण बघणार आहोत. पालघर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय म्हणून नेहमीच त्यांची ख्याती राहिलेली आहे. पंचांचा निर्णय थोड्याच वेळात येईल. हा बॉल वाईड आहे की डॉट बॉल आणि हा बॉल असेल फेअर डिलिव्हरी. ज्याप्रमाणे जर पाहिले गेले तर ऑप्स्टिकच्या बाहेर फलंदाज सफल झाले आणि त्याच कारणास्तव मैदानाच्या आतमध्ये हा डॉट बॉल जरूर पाहायला मिळतोय. पडल्यानंतर थोडासा बाहेर निघणारा बॉल पाहायला मिळाला. अगदी जर पाहिले गेले तर बोटं फिरवली या बॉलवरती संदेशने आणि पुन्हा एकदा कमबॅक केले या मॅचमध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार, दुसऱ्या बॉलवरती 2 धावा, तिसऱ्या बॉलवरती आला डॉट बॉल आणि आता मात्र हा चौथा बॉल घेऊन स्ट्राईक एंडवरती प्रसाद. पहिले निहाळलं, बाकीचं काम पंचांवरती सोपवलं गेलं. पंचांचा इशारा व्हाईट बॉल आलाय. 1 धावेच्या
माध्यमात टीमची आता 40+ झालंय. 41 धावा या धावफलकावरती जरूर पाहायला मिळत आहेत. आता मात्र जर पाहिले गेले तर पहिल्या डावातील 3 चेंडूचा खेळ हा मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहील. इथे फटका समोरच्या दिशेने लॉफ केलाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. कुठलीच चुकी होणार नाहीये. मैदानाच्या आतमध्ये प्रसादच्या खेळीला लागलाय पूर्णविराम. धक्का क्रमांक 3. 41 ला तिसरा धक्का. स्वतःच्या संघाला कसं पुढे न्यायचं हेच त्याने प्रामाणिक प्रयत्न केलेत आणि आता त्याचीच विकेट मैदानाच्या मध्ये गेलेली आहे. अर्थातच जर पाहिले गेले तर फलंदाज बाद झाले मैदानाच्या मध्ये प्रसाद. आता नव्याने फलंदाज मैदानाच्या मध्ये दाखल झालेले आहेत. अर्थात दीपेश यांना आपण बघतात. 41 वर त्या तिसरा धक्का लागलाय. 3.4 चेंडूचा खेळ मैदानाच्या मध्ये कंप्लीट झालाय. पहिल्या डावातील इथून देखील 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहील. चला जास्तीचा वेळ खर्च होतोय. मी फिल्डिंग करणाऱ्या टीमला देखील रिक्वेस्ट करेल. जास्तीचा वेळ खर्च होतोय आणि जास्तचा वेळ खर्च होता कामा नये. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅच मध्ये सिस्टमॅटिक आतापर्यंत तरी धावसंख्या पाहायला मिळते 41 धावा. यावेळेला लोअर फुलटस बॉल ऑन साईडला खूप चांगला फटका पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक येतील आणि 2 क्षेत्ररक्षकाला अगदी जर पाहिले गेले तर बॅकअप फार महत्वाचं होतं. एक क्षेत्ररक्षक बीट झाले परंतु मागून जे बॅकअप मिळालं ते फार महत्वाचं राहिलं या मॅच मध्ये. अगदी जर पाहिले गेले तर गॅप फार मोठा होता परंतु त्या गॅपला अगदी साजेशी अशी फिल्डिंग पाहायला मिळाली. मैदानाच्या आतमध्ये या बॉलवरती जवळपास 3 धावा प्राप्त केलेल्या आहेत. 3 धावेच्या माध्यमातून 44 धावा फटकावरती पाहायला मिळतात 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. हा पहिल्या डावातील शेवटचा अंतिम बॉल. मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवरती बॉल तयार. हो यावेळेला खूप चांगला चेंडू पाहायला मिळतो. डीड अँड स्पॉट डॉट बॉल आलाय. पहिल्या डावाचा खेळ कंप्लीट झाला. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 44 ला 3. आता 45 धावा करायच्या. श्री गणेश अगदी जर पाहिले गेले तर कासकोपऱ्या टीमने धावा फटकावरती लागल्या गेल्यात 45 आणि आता प्रतिस्पर्धी संघ जर पाहिले गेलं तर युवा ग्रुप वाडिवा संघाला करायचे आहेत तब्बल आणि तब्बल धावा विजयकरिता 45. मास्टर रफ अँड टफ स्थितीमध्ये पाहायला मिळेल कारण की दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातबर. चला या पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल. श्रीराम कसराळी आणि आदर्श फणसपाडा. चला दोन्ही टीमच्या कॅप्टनने आपण टॉस बॉक्स मध्ये लगेचच हजर राहायचं आहे. चला सन्माननीय हेमंतजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. चला सन्माननीय पाहुणे देखील उपस्थित झालेले आहेत आणि पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण यापुढचा मॅचचा टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला टीम श्रीराम कसराळी आणि आदर्श फणसपाडा या दोन टीमच्या मध्ये 4 ओव्हरचा मॅच. कोस्माई असा कॉल आणि सत्यसाई आला. टॉस जिंकलाय. फक्त आपण निर्णय सांगायचा आहे. क्षेत्रक्षण चला दोन्ही टीमला आपण शुभेच्छा देऊया. बेस्ट ऑफ लक. मान्यवरांना देखील विनंती करेन आपण मुख्य व्यासपीठावरती जाऊन स्थानापन्न व्हायचं आहे. नुकताच टॉस झाला पाहुण्यांचे शुभ असते आणि टॉस जिंकला. अर्थातच जर पाहिले गेले तर आदर्श फणसपाडा टीमने
प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय श्रीराम कसरडी संघाला. जाऊया पहिल्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये कंप्लीट झाला. दुसऱ्या डावाला जशी सुरुवात होईल पालकर भूषण प्रत्येकांना हवा हवासा आवडणारा आवाज तुम्हा आम्हा सर्वांना अर्थातच प्रमोदजी शेडगे सर कॉमेंट्री बॉक्समध्ये जॉईन झालेत. ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू व्हेरी मच तुषार सोनोने यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. त्यांचं करूया मनपूर्वक धन्यवाद. आणि उद्याचा हा लॉर्ड्स 12 मार्च डे नाईट स्पर्धा आपण पाहतायत सत्यसाई चषक. आणि उद्याच्या दिवसात 10 टीम्सला पुन्हा एकदा प्राधान्य दिलं गेलंय. जयदुर्गा रायपाडा टीम 2 हात करेल जय हनुमान गावठण. त्यानंतर दुसरा सामना असेल चंदनसार बदाम 11 चंदनसार V24 चंदनसार या टीम बरोबर पाहायला मिळेल. आई भवानी मारंबळपाडा आई जीवदानी गासपाडा हा तिसरा सामना असेल. NCC नारंगी आणि RK डोंगरपाडा हा चौथा सामना असेल. शिरगाव स्पोर्ट्स आणि त्यांच्या समवेत आपल्याला एक सामना अजून संघ पाहायला मिळेल. अशा प्रकारचे उद्याच्या दिवसातील शेड्यूल पाहायला मिळतील. सत्यसाई चषक 2026 ला ऑनलाईन मॅचचा आनंद घेतायत. राष्ट्रीय कार्य गौरव पुरस्कार श्री मिलिंदजी काशीनाथ किनी मराठी दणका आणि शिवसेना शाखा प्रमुख खराटतर यांच्या माध्यमातून शुभेच्छा आलेल्या आहेत. आणि ज्या पद्धतीने त्यांना इन्व्हिटेशन सुद्धा केलं गेलं किरणजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून आणि ते रविवारच्या दिवसामध्ये 15 मार्चला आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेच्या माध्यमातून आईस्क्रीम वितरित केल्या जातील. त्यांचं हे नेहमीच प्रेम हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतं या पालघर जिल्ह्यामध्ये. 8 तारखेला आपण पाहिलं तर चांदीपमध्ये सुद्धा अतिशय चांगल्या लहान मुलांना त्यांनी आईस्क्रीम वितरित केल्या होत्या. या अगोदर कोसमाई चषकामध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळाले. त्यांचं सुद्धा मनपूर्वक आम्ही धन्यवाद व्यक्त करतो. जाऊया मॅचच्या दिशेने. सामन्याला होते सुरुवात. विजयासाठी टार्गेट 45 रन्स 24 बॉलमध्ये. अशक्य असं काहीच नाहीये. शक्य असं भरपूर आहे या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. या क्रिकेटच्या खेळामध्ये फक्त मनाने आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवला पाहिजे. पहिलाच बॉल इनसाइड आउटचा फटका. बॉलमॅनचा चांगला वापर केलाय. फिल्डर मिड ऑफचे पुढे सरसावतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट केले जातील. विकी आणि सुहान सध्या हे दोन्ही फलंदाज चर्चेत असलेले पाहायला मिळत आहेत या टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावर. चांगली रणनीती त्यांचं गेम प्लॅनिंग अप्रतिम पाहायला मिळतं. एका साईडला महेश पाटील यांना आपण पाहिलं तर या टीमला घेऊन चालताना पाहायला मिळतात. 40+ क्रिकेट सुद्धा ते अफलातून खेळतात. श्री गणेश गासकोपरी या टीम मधून. विशालचा हा बॉल या वेळेला चाबूक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा मनसुबा बाळगला. बॅट अँड बॉल मध्ये कोणत्याही प्रकारचं कोऑर्डिनेशन नाहीये. स्वराजच्या हातामध्ये हा बॉल विसावला. ग्रेट डिलिव्हरी. खूप चांगला कमबॅक. पहिल्या बॉलवर 2 रन्स आणि त्यानंतर आपण पाहिला तर दुसऱ्या बॉलवर डॉट. 45 रनचं टार्गेट सेट करत असताना चांगली फाईट पाहायला मिळेल आपल्याला. यावेळेला चीफ शॉट खेळलाय. फिल्डरला निवडलंय आणि यस डेफिनेटली विकीच्या खेळीला पूर्णविराम. ग्रेट कॅच. विशालने काय कमबॅक केलंय. पहिल्या बॉलवर इनसाइड आउटचा फटका जरूर खेळला होता परंतु त्याच अनुषंगाने त्या स्पॉटवर बॉल डिलिव्हर्ड केला. लालच दिली आणि इथून मात्र एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. प्रसाद मॅग्निफिसंट कॅच. गॉन. सहर्ष स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. आपण आहोत कुसमाई क्रीडांगण. या क्रीडा नगरीमध्ये सुरू असलेला टेनिस बॉल क्रिकेटचा सोहळा भव्य दिव्य डे नाईट फॉर्मॅट आपण पाहतायत. यावेळेला ऑन साइडला पिकअप शॉट. वा काय फटका खेळलाय. इझिली डन अँड लुक ॲट द डिस्टन्स आउट ऑफ द पार्क. आभाळाला मानवंदना देणारा हा कणखर
षटकार 6 धावा. क्लास दाखवला यावेळेला मिस्टर अभयने. अजून एक षटकार आला तर महादेव पाटील यांच्याकडून 200 रुपये. इथून चांगली ट्राय केली होती. अतिशय सुंदर पद्धतीने आपण पाहतायत, परंतु एक रन काही रोखू शकणार नाहीयेत. हे क्रिकेटवरचं डेडिकेशन आपल्याला पाहायला मिळतं. महेश पाटील यांचं कौतुक करावं लागेल. महेश पाटील यांचं चांगला मात्र बॉल हवेत खेळले होते, परंतु शेवटच्या मोमेंटला स्वतःला झोकलं आणि वन बाउन्सने चेंडूला स्टॉप केलं सर्कलमध्ये. ग्रेट फिल्डिंग. 9 रन झालेत. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये सुहान. कोण विसरेल सफाळी प्रीमियर लीग. या लॉंग साईडला हुक केलंय, शफल झाले, फॅन्सी शॉट. सरळ बॉलला मात्र 4 धावात बुक केलंय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी झन्नाटी तार, अप्रतिम चौकार. मैदानाच्या आतमध्ये द्यायचंय. पहिलं षटक आपण पाहिलं 13 वर 1 आणि मिनिटे घेतली तुम्ही 5. तर 2 षटकांसाठी आता 10 मिनिटांचा कालावधी आहे आणि येणारे बॉल आहेत तुमच्याकडे 18 बॉलमध्ये 32 रनची आवश्यकता आहे. कौशिक डीजेच्या माध्यमातून अतिशय सुंदर डीजे वाजंत्र पाहायला मिळतं. कौशिक डीजे म्हणजे फक्त आवाज नाही, तर तो एक उत्साहाची लाट आहे. गावोगावी होणाऱ्या कार्यक्रमांमध्ये, क्रिकेट स्पर्धांमध्ये किंवा सण उत्सवात जेव्हा कौशिक डीजे चे साऊंड वाजू लागते तेव्हा वातावरणात एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. त्यांच्या साऊंडची दमदार क्वालिटी, तालावर थिरकायला लावणारे बीट्स आणि प्रेक्षकांच्या मनात उत्साह जागवणारी धून ही त्यांची खरी ओळख आहे. मग कोणताही कार्यक्रम असो, क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन, विजयनंतरचा जल्लोष किंवा गावाचा सण, कौशिक डीजे आपल्या आवाजाने त्या क्षणाला आणखी खास बनवतो आणि त्यांचा एकच उद्देश असतो, प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि वातावरणात उत्साह. असे कौशिक डीजे, कौशिक म्हात्रे यांना मानाचा सलाम असेल. 13 1, 18 बॉल 32. चांगला बॉल होता. टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळाला. सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये निघून जातोय. गुड डिलिव्हरी. सामना रफ अँड टफ पाहायला मिळेल. पहिल्या षटकात सुरुवात चांगली झाली होती आणि त्यानंतर आपण पाहिलं अभयचा जो षटकार आला तो मात्र एक संघर्षाचा षटकार होता, कारण विकेट गेल्यानंतर दबाव वाढतो आणि त्या दबावाला न जुमानता त्यांनी षटकार ठोकला होता. यावेळेला ऑफस्टोनच्या बाहेर खूपच मिसिंग द लाईन आणि इथून जर आपण पाहिलं लेग बाईचा इशारा राकेश राऊत सरांकडून येतोय. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचले गेले. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये अभय आणि सुहान अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये. सुहानला मी पाहिलं यंदाचं क्रिकेट चांगलं हाताळले त्याने. 2 बॉल 10 रन्स असताना 2 षटकार ठोकले होते सफाळी प्रीमियर लीगमध्ये आणि विजेते ठरले होते. तोच खेळाडू सुहानला आपण पाहतायत. 14 1, 2 बॉलच्या समाप्तीनंतर 16 बॉल 31 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सज्ज. मनीषचा हा बॉल ऑफ्टमच्या खूपच बाहेर आणि यस पंच वळतायत. काय ॲक्युरेट डिसिजन पाहायला मिळत आहे तिन्ही पंचांच्या माध्यमातून. खरे हे या मैदानाचे न्यायाधीश आहेत. चांगली अंपायरिंग केली आतापर्यंत आपण पाहिलं तर, त्यामुळेच हे पंच बिझी असतात, कारण क्वांटिटीपेक्षा क्वालिटी इज मोस्ट इम्पॉर्टंट. ब्रँड इज ब्रँड. 16 बॉल आणि 30. ऑन साईडला पिकअप शॉट. वा, काय फटका खेळलाय. सरळ चेंडूला फेकून दिलंय. सो ब्युटिफुल, सो एलिगंट, जस्ट लुकिंग लाईक अ वाव. व्हॉट अ शॉट. 6 धावा. वेळेला फेकून दिलं. जबरदस्त. जवळजवळ आपण पाहिलं तर 102 मीटरवर जाऊन चेंडू आदळलाय. 21 ला 1. ग्रेट बॅटिंग. परंतु ह्या वेळेला मनीष त्यामधला नाहीये. हार न मानणाऱ्यांमध्ये मी नाहीये.
हे दर्शवत असताना टीट फॉर टॅट षटकार आला तर काय झालं, माझ्याकडे सुद्धा ती क्वालिटी आहे, माझ्याकडे सुद्धा कमबॅक करण्याची ती नामी संधी आहे आणि त्या संधीचं सोनं करेल. आता 14 बॉल 24 रनची आवश्यकता आहे युवा ग्रुप वाढीव टीमला. चांगला बॉल होता, पंचांकडे अपील जरूर केली गेली होती, 3 ते 4 फिल्डरने अपील केली, परंतु त्या अपीलला मात्र या वेळेला आपण पाहिलं तर फेटाळून लावलं. बॅकअप चांगला मिळतोय, परंतु एकच धावेवर सॅटिस्फाईड, लेग बायचा इशारा. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 22. 13 बॉल आणि 23 रन. म्हणून मी म्हटलं होतं एक फाईट चांगली पाहायला मिळेल, कारण दोन्ही संघ तेवढ्याच ताकदीच्या आहेत आणि दोन्ही संघ तुल्यबळ आपल्याला पाहायला मिळतात या पालघर जिल्ह्याच्या आहेत. त्यामुळे एक चांगली फाईट आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळेल. रोमहर्षक जरूर सामना आपण पाहू शकणार आहोत, कारण कोणत्याही संघाला कमी लेखून चालत नाही, कोणत्याही खेळाडूला कमी लेखून चालत नाही, कारण संपूर्ण जगाला बुडवण्याची ताकद ठेवणारा समुद्र हा एक तेलाचा थेंब कधीच बुडू शकत नाही. त्यामुळे मात्र ही चांगली फाईट पाहायला मिळेल. चांगला बॉल होता, टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो, खाली राहिला होता. इथून जर बॉल पाहिला तर डॉट बॉलची सांगता होते. 2 षटकांचा खेळ, वेळ घेतला तुम्ही 9 मिनिटाचा. बरोबर चालले शेड्यूलनुसार. आतापर्यंत 15 मिनिटे तुम्हाला निर्धारित वेळ दिलाय. आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर 12 बॉल आणि 23 रन हे सामन्याचं समीकरण युवा ग्रुप वाढीव टीमला आहे. 12 बॉल 23 रन, नीट 23 रन्स फ्रॉम 12 बॉल्स. घेऊया एक कौशिक डीजे ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आया. चौकार अन षटकार आवाज घुमणार खाडी गावाला. चौकार अन षटकार आपली प्रभाकरी शेट्टा कसमाई चषक आहे तो एक नंबर. आपली प्रभाकरी शेट्टा कसमाई चषक आहे तो एक थँक्यू, नंबर. वेलकम बॅक. कोसमाई चषक सुद्धा एक नंबर आपल्याला पाहायला मिळाला. 7 ते 8 वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्येक खेळाडू मात्र त्या स्पर्धेच्या आतुरतेने वाट पाहत होते. तुमच्याकडे 5 मिनिटे 55 सेकंद आहेत हे षटक टाकण्यासाठी. पुढील वर्षात अजून काहीतरी वेगळं नाविन्य आपल्याला पाहायला मिळेल, कारण ग्रामीण क्रिकेट आज पुढे चाललंय आणि त्यामुळे या आयोजकांचं जेवढं आपण कौतुक करावं आणि ऋणी राहावं तेवढं कमीच आहे. 12 बॉल 23 रनची आवश्यकता आहे. मॅच ऑन. सुहान यशचा पहिलाच बॉल ऑन साईडला जरूर खेळून काढलाय. 1 रन तर मिळेल. पाच सपाटीकरण मैदान असल्यामुळे मात्र फिल्डरला सुद्धा कोणत्याही प्रकारचं यावेळेला इजा होत नाहीये. चांगलं मात्र प्रदर्शन दाखवण्याची एक नामी संधी मिळते आणि त्यामुळे आता कोसमाई क्रीडांगण हे प्रत्येकाला हवंसं हे मैदान आपल्याला पाहायला मिळेल. या मैदानाचा कायापालट पुन्हा एकदा मात्र येणाऱ्या कालावधीमध्ये आपण पाहणारच आहोत, यात ती मात्र शंका नाहीये. ते प्लॅनिंग सुद्धा केलं असेल. अप्रतिम चांगला फटका, हेलिकॉप्टर शॉट करण्याचा प्रयत्न केलाय. बिटवीन द गॅप मध्ये फार वेगाने बॉल निघून आलाय. फिल्डर पुढे सरसावतील, चेंडूची फेक करतील. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 रन्स कंप्लीट. बॅकअप चांगला मिळतोय. या दुहेरीने अभय आपल्या टीमला घेऊन जातोय 23 वर. आता 11 बॉल आणि 25 रन्स ऑन दी बोर्ड लागले जात आहेत. 10 बॉल आणि 20 रन. सामना बॅलेन्स आहे. दोन्ही टीमकडे 50-50% चान्सेस. 45 धावांचा पाठलाग करताना अतिशय मात्र चांगला रंगतदार स्थितीमध्ये सामना. ऑफ साईडला ड्राईव्ह खेळलाय, परंतु महेश पाटील यांनी चुकी केले. सर्कलमध्ये चेंडूला स्टॉप जरूर केलं, परंतु विकेट मिळण्याची नामी संधी होती. इथे मोमेंट शिफ्ट झाली असती. म्हणून या बारीक सारीक गोष्टी खूप महत्वाच्या असतात. एकदा का संधी हातातून निसटली तर ती पुन्हा येणं क्वचित आणि कदाचितच पाहायला मिळतं. आता 9 बॉल 19 रनची आवश्यकता आहे युवा ग्रुप वाढीव टीमला. युवा ग्रुप वाढीव की श्री गणेश गासकोपरी असं समीकरण सध्या तरी या मैदानात पाहायला मिळतोय. प्रत्येकाचे डोळे या सामन्याकडे लागलेले आहेत. एक झोप उडवणारी ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. 9 बॉल 19. यावेळेला ऑन साईडला पिकअप शॉट. वा, काय फटका खेळलाय. सरळ बॉलला फेकून दिलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. कडक शॉट. 6 धावा.
सुपर बॅटिंग अमेझिंग. काय बॅटिंग सुरू आहे. 8 बॉल आणि 13 रन. यश पुन्हा एकदा फुलटॉस बॉल होता. चेंडूला फोर्स केलाय ऑन साईडला. 1 रन खेळले. जरूर 1 रन तर मिळेल. फक्त एकच धावेवर सॅटिस्फाईड. दोन्ही फलंदाजांमध्ये एवढं चांगलं अंडरस्टँडिंग पाहायला मिळतं. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॅटिंग. संघाची धावसंख्या 33-33ला 1, 7 बॉल आणि 12. 7-12 सध्या तरी खूप चर्चेत राहिलंय. त्यामुळे मात्र 7-12 आलं की वेगवेगळे मात्र गैरसमज दूर होतात की नाही हे प्रत्येकाला ठाऊक आहे. परंतु वाद हा शब्द नेहमीच 7-12वर पाहायला मिळतो. आता हा कोण सोडवेल 7-12. मात्र ऑन साईडला लो फुलटॉस बॉल. बॉल होता लो फुलटॉस आणि अभयने सांगितलं आय एम दी बॉस. षटकार 6 धावा. ला 1, 6 बॉल आणि 6 रन. अजून सुद्धा सामना रफ अँड टफ पाहायला मिळतो. म्हणूनच मी पहिल्या बॉल पासून सांगितलं एक चांगली फाईट पाहायला मिळेल. कारण दोन्ही संघ तेवढेच तुल्यबळ आणि तेवढ्याच ताकदीचे पाहायला मिळाले. काय बॅटिंग सुरू आहे. याला म्हणतात टायमिंग. टायमिंगच्या बरोबरीने दोन्हीही फलंदाज खेळतायत. असं नाहीये की वेडे वाकडे स्ट्रोक खेळून 39 धावा जमवलेत. प्रॉपरली क्रिकेटिंग शॉट कसे असावेत, शॉर्ट टर्म मध्ये क्रिकेट कसं खेळावं याचं परिपूर्ण ज्ञान असणारे हे दोन फलंदाज पाहायला मिळत आहेत. अपकमिंग यंग टॅलेंट की जास्त यांच्याकडे अनुभव नाहीये, परंतु जे खेळण्याची कला आहे, टायमिंग, टेम्परामेंट, टेक्निक यांच्या जोरावर चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. आणि सिच्युएशन नुसार कशी बॅटिंग करायची हे दोन्ही फलंदाजांनी आतापर्यंत जाणलंय. क्लायमॅटिक कंडिशन कसं आहे हे मात्र आतापर्यंत जाणलंय. चला स्पीडअप करा. 3 षटकं तुम्ही बरोबर वेळेनुसार हाताळलेत, त्यामुळे शेवटचं षटक 10 मिनिटे लावू नका. सामना अप्रतिम रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. 6 बॉल आणि 6 रन. कोणता संघ 1 वर्ष या स्पर्धेची वाट पाहिल याकडे लक्ष असणार आहे ती चर्चा सुरू झाली. कारण 1 वर्ष 365 दिवस 52 आठवडे 8,760 तास 5,25,600 मिनिटे आणि 31,53,06,000 सेकंद. यावेळेला अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला फक्त दिशा दिली आणि सरळ बॉलला मात्र या वेळेला पाठवला बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. क्रमकतेचा स्ट्रोक खेळण्यापेक्षा या वेळेला फक्त युक्तीचा स्ट्रोक खेळला आणि चौकार आला. सोहानच्या बॅटमधून 4 रन. हलकेसे शफल झाले. बरोबर बॅटवर बॉल आला आणि दिशा दाखवली आणि त्यानंतरचा हा फिनिशिंग टच चा चौकार पाहायला मिळतो सोहानच्या बॅटमधून. देवेन मात्र या ठिकाणी खुश असतील आपल्या संघाच्या कामगिरीवर. ओनर प्रमाणे आपण पाहिलं तर सुहानला आलेले आहेत युवा ग्रुप वाढीव टीमचे. कॉंग्रॅच्युलेशन. अतिशय चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. इथून जर आपण पाहिलं तर अप्रतिम चांगला खेळ दर्शवत असताना बरोबर 12 वाजून 1 मिनिटे झालेत आणि हार्दिक पाटील अर्थातच बिंगो म्हणून या नावाने जास्तीत जास्त बहाडोलीमध्ये सध्या ते प्रचलित आहेत. आणि आज त्यांचा वाढदिवस. त्यांचे डिजिटल स्कोरर म्हणून ज्यांची ओळख पाहायला मिळते त्यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा. हा दिवस हार्दिक पाटील तुझ्या आयुष्यात पुन्हा पुन्हा येऊ हीच आई एकविरा चरणी प्रार्थना. मैत्रीपूर्ण संबंध आहेत आणि श्री गणेश घासकोपरी टीमने सुद्धा चांगला खेळ दाखवला. 44 धावा 45 धावांचं टार्गेट सेट करत असताना ज्या पद्धतीने बॅटिंग अप्रतिम पाहायला मिळाली. मॅच समरी जर आपण पाहिलं तर 9 बॉलमध्ये 26 रन धुव्वादार बॅटिंग